अकोला 10,000 रुपयांची लाच घेताना अटक झालेल्या तत्कालीन सहजिल्हा निबंधक किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरावर एसीबीने झडती घेतली। या कारवाईत सुमारे 2,94,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक झालेल्या तत्कालीन सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या विरोधातील तपासात एसीबीला मोठे यश मिळाले आहे। नाशिक, अकोला आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली। या कारवाईत 1,53,00,000 रुपयांहून अधिक रोख रक्कम, 422 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 2,94,64,846 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। यापूर्वी सीलबंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नातेवाईकांवरही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त मालमत्तेचा स्रोत आणि ती उत्पन्नाच्या ज्ञात साधनांपेक्षा अधिक आहे का, याचा तपास एसीबी कडून सुरू आहे। लोकसेवक किरण पुरुषोत्तम चौधरी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 अकोला यांच्यावर दिनांक 26/6/2026 रोजी अकोला येथील सिटी कोतवाली येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्यांचे राहते घर जळगाव येथे असल्याने त्या संदर्भात सर्च काल घेण्यात आला आणि त्या सर्चमध्ये 1,53,84,630 रुपये एवढी रोख रक्कम, 60,88,551 एवढ्या मूल्याचे सोने व चांदीचे धातू व मौल्यवान दागिने, तसेच 65,13,376 एवढ्या किमतीचे प्रॉपर्टी संदर्भातले काही दस्तऐवज व घरातील वस्तू आणि इतर काही महत्त्वाच्या मौल्यवान धातूच्या विकत घेतल्याच्या पावत्या असे एकूण मिळून 2,94,64,847 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल कालच्या कारवाईमध्ये मिळून आलेला आहे आणि तो मौल्यवान जो मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्र आहेत ही सदरच्या झडती कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई जी आहे ती नाशिक आणि जिल्हा युनिटचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे केलेली आहे आणि याचा पुढचा तपास हा अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचे युनिट व तेथील अधिकारी करीत आहेत।